ठीक आहे. बघा, पहिल्यांदा आपण आता काय बघूया की काल आपण बघत होतो पृथ्वीवरती काय असतात रे, बऱ्याचशा क्षेत्रामध्ये हवामान आणि अजैविक घटक कसे असतात रे, सारखे असतात. आणि त्यामुळे तिथले सजीव पण आपल्याला कसे बघायला मिळतात रे, सारखे बघायला मिळतात. सजीवांच्या मध्ये सारखेपणा म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण आता जर बघितलं तर आपल्या इथं भारतामध्ये थोडासा उष्ण कटिबंध येतो, थोडंसं उष्ण उष्ण वातावरण आहे. त्यामुळे आपल्या इथं बघा जास्तीत जास्त लोक कसे आहेत, सावळे आहेत. हे जर तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात तर कसे येतात, एकदम गोरी पान. बरोबर आहे. तेच जर तुम्ही वेस्ट इंडिज मध्ये गेला, तिथं उष्णता इतकी जास्त की त्यावेळी लक्षात ठेवायचं, तिथं कंडिशन काय असते, तर तिथली लोक एकदम काळी कुट्ट. कारण का, त्यांची त्वचा काय होत असते, सारखी उन्हामुळे काय होत असते, म्हणजेच करपत असते थोडक्यात म्हणे आपण. म्हणजे तिथलं उष्णता, म्हणजे तो पट्टा, प्रत्येक पट्टा असा आहे की त्या पट्ट्यामध्ये जर एखादी गोष्ट बघितली तर त्याच्यामध्ये काय बघायला मिळतो, सारखेपणा बघायला मिळतो. मग अशी जी एक विशिष्ट स्वरूपाच्या ज्या परिसंस्था असतात आणि ह्या मोठ्या परिसंस्था जर असेल तर त्यांना काय म्हटलं जातं, बायोम्स म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीनं पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे की 71% काय आहे, पाणी आहे आणि त्या 29% काय आहे, जमीन. त्यामुळे बघा, पाण्यामुळे तयार होणारी एक परिसंस्था आणि जमिनीमुळे तयार होणारी एक परिसंस्था, अशा दोन परिसंस्था विचारात घेतल्या तर त्यातल्या पाण्यामुळे तयार होणाऱ्या परिसंस्थेला जलीय परिसंस्था म्हणतात, जलीय परिसंस्था. आणि दुसरी म्हणजेच काय, जमिनीमुळे तयार होणारी जी परिसंस्था आहे तिला भूपरिसंस्था म्हणतात. काय म्हणलं जातं, भूपरिसंस्था. आणि ह्या ज्या परिसंस्था आपल्याला बघायला मिळतात, ह्या म्हणजेच काय आहेत सांगा, बायोम्स आहेत. म्हणून बघा, पृथ्वीवरती दोन मुख्य प्रकारच्या बायोम्स आहेत, त्या म्हणजे कोण, तर भूपरिसंस्था आणि दुसरी कोणती, जलीय परिसंस्था. मग त्यातली आपण आता भूपरिसंस्थांचा विचार करूया. भूपरिसंस्था काय बघा रे, ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था म्हणतात. कुठं अस्तित्वात यायला पाहिजेत, भूभागावर किंवा जमिनीवरती आपण म्हणतो त्यांना अस्तित्वात येत असतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, भूपरिसंस्था असं म्हणतो. अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. आता असमान का, तर लक्षात ठेवायचं, कोणत्या भागामध्ये रे, पृथ्वीच्या आपण विषुववृत्ताजवळ जर विचारात घेतलं तर जास्त लोकसंख्या आहे. विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त या भागामध्ये आपल्याला जास्त लोकसंख्या बघायला मिळते. ध्रुवीय भागामध्ये लोकसंख्या काय होत जाते, कमी होत जाते. कारण ध्रुवीय भागामध्ये जर बघितलं, ध्रुवावरती 6 महिने दिवस 6 महिने रात्र असते. 6 महिने दिवस 6 महिने रात्र. म्हणजेच तिथं लक्षात ठेवायचं, सूर्य हा क्षितिज समांतरच पळत राहतो. सतत कसा पळत राहतो, क्षितिज समांतर पळत राहतो. म्हणजे तिथं बघा आपल्याला, तिथं आपल्याला वेगळीच कंडिशन बघायला मिळते. त्यामुळे तिथं लोकसंख्या कशी आहे, एकदम कमी आहे. मग आता बघा, अजैविक घटकांचं वितरण भूतलावर कसं आहे बघा, असमान आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झालेल्या आहेत. मग आता त्याच्यामध्ये बघा, गवताळ प्रदेशातील परिसंस्था, म्हणजे तिथं सगळीकडे गवतच आपल्याला बघायला मिळतं. सदाहरित जंगलातील परिसंस्था, तिथं सगळी कसली आहेत, सदाहरित वन, म्हणजेच काय बघायला मिळतं, तिथं पाऊस दिवसातून एकदा का असना पडतोच. अशा ठिकाणी कोणत्या प्रकारची झाडं येतात, सदाहरित येतात. अमेझॉनचं जंगल घनदाटच आहे, कायमच घनदाट राहणार का, सारखा पाऊस पडतोय. म्हणजे इथं आपल्याला बघा काय मिळतं, तर आपल्या इकडे कोणत्या प्रकारची वन बघायला मिळतात, पानझडी. का, कारण आपल्या इकडे 4 महिने पाऊस लागतो, उरलेल्या महिन्यात पाऊस नसतो. मग अशा ठिकाणी कोणती झाडं जास्त तग धरतात, तर पानझडी. मग त्यानंतर उष्ण वाळवंटी परिसंस्था. उष्ण वाळवंटी म्हणजेच काय, वाळवंटाचा भाग, सहारा वाळवंट आलं, थरचं वाळवंट आलं. अशा वाळवंटाच्या भागामध्ये ज्या परिसंस्था तयार होतात, कारण का, वाळवंटाच्या भागामध्ये पेरूचं झाड, चिक्कूचं झाड, आंब्याचं झाड बघायला मिळणार नाही, निवडुंगच बघायला मिळणार. काय बघायला मिळणार, निवडुंगाची झाडं जास्तीत जास्त बघायला मिळणार. हा, पाणी जिथं असेल तर तिथं त्याच्या आसपास थोडीफार एखादी झाडं येऊ शकतात, परंतु सगळीकडे झाडं येत नाहीत. म्हणजेच वाळवंटी प्रदेशामधली परिसंस्था असते ती वेगळीच असते. वाळवंटी प्रदेशामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला काय बघायला मिळतं, उंट बघायला मिळतील. का, कारण का त्यांना पाण्याची जास्त अशी बरेच दिवस ते काय करू शकतात, विना पाणी राहू शकतात. एकदा त्यांची मदार जर भरली, पाठीवरती असतोय बघा मोठाच्या मोठा भाग, तर त्या मोठ्याच्या मोठ्या भागामध्ये ते पाणी साठवून ठेवतात. काही वेळेला म्हणजेच ह्याच्यामध्ये जाणारी लोक, वाळवंटात राहणारी लोक, काय होतंय, पाणी जर लवकर नाही मिळालं तर ते काय करतात, त्यातलं पाणी काढतात.
म्हणजे ही पण कंडिशन असते तिथं. काही वेळेला जीवावरतीच बेतलं तर करतात. जीवावर बेतलं तर काय केलं जातं, अशी गोष्ट केली जाते. मग तिथं आपल्याला त्यांच्या मदारीत पाणी मिळतं. म्हणजे ती मदार वरच्या साईडला जी असते त्याच्यामध्ये पाणी मिळतं. म्हणजेच एकदा ते काय करतात, पाणी भरलं, टँकर भरला आपला, की कितीतरी दिवस ते काय करू शकतात, विना पाणी राहू शकतात उंट. म्हणून बघा त्यांचं तग कुठं राहतो, जास्तीत जास्त कुठल्या भागामध्ये ते चांगले राहू शकतात, वाळवंटी प्रदेशामध्ये. प्रत्येक भागामध्ये कोण कसं राहू शकतं याचं काय असतं, तर म्हणजेच ते परिसंस्थेवरती अवलंबून असतं. त्यानंतर बघा बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था. आता बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला परिसंस्था बघायला मिळते. त्याच्यामध्ये कसे प्राणी असणार आहेत रे? जे बर्फाळ भागामध्ये थंडीमध्ये काय काय करू शकतील? राहू शकतील. असे प्राणी असतात. म्हणजे तिथं आपल्याला अस्वल, पांढरे अस्वल वगैरे असली जी बघायला मिळतात, ते तिथं आपल्याला बघायला मिळतात. तिथं आपल्या इकडले म्हैस, गाय वगैरे असं नाही. तिथं याक बघायला मिळेल आपल्याला. काय बघायला मिळेल? याक. कारण का आणि त्याच्यानंतर आपल्या इकडं म्हैसीच्या अंगावरचे आपण केस काढून टाकतो. बोडतो ना म्हैस. तिथं काढून टाकलं तर म्हैस मरून जाईल. लक्षात ठेवायचं का? कारण का तिथं वातावरण तसं आहे. मग त्या वातावरणामध्ये तग धरण्यासाठी त्यांची त्या पद्धतीची काय असते, म्हणजे रचना बघायला मिळते. तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वनातील परिसंस्था, अशा वेगवेगळ्या भूभागावरच्या परिसंस्था आपल्याला बघायला मिळतात. बघा ह्या भूभागावरच्या परिसंस्था येतात. तसंच आपल्याला बघा त्याच्यामध्ये गवताळ प्रदेशातील. इथं आपण जर बघितलं, ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठी-मोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसते. मोठी झाडं वाढण्यासाठी पुरेसे नसतं, त्या ठिकाणी कोणतेतरी गवताळ प्रदेश तयार होतात. काय तयार होतात? तिथं गवत वाढतं. मोठी झाडं जर वाढू शकत नसतील, तर तिथं कोण जास्तीत जास्त वाढू शकतं? गवत. लक्षात ठेवायचं गवतामध्ये एक गुणधर्म काय आहे? पाणी कमी लागतं आणि ते कसे आहेत रे? लवचिक आहे. मोठी झाडं कशी आहेत? ताठर असतात. म्हणजेच उदाहरणार्थ आपण बघा, आपल्याला सगळं येतंय असं जर आपण म्हटलं आणि मग काय होऊ शकतं? कधी-कधी आपण काय होऊ शकतो? तर तोंडावर पडू शकतो. बरोबर आहे का? म्हणून बघा, काय असलं पाहिजे? नम्र असलं पाहिजे. आपण कसं असलं पाहिजे? नम्र असलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला नम्रता असली पाहिजे. नाहीतर मग आपण जर म्हणजे तुम्हाला माहित आहे, पुराच्या झाडामध्ये मोठे-मोठे वृक्ष वाहून जातात, परंतु गवतं काय राहतात? तशीच राहतात. का? कारण गवतांकडे काय असते? नम्रता असते, विनय असतो. त्यामुळे ते काय होतात? पाण्याबरोबर वागतात. मोठी झाडं पाण्याबरोबर वाकत नाहीत. मग काय होतात? मुळासकट उपडून जातात. लक्षात ठेवा. म्हणजेच नम्रता जशी असते तशा पद्धतीने तर गवताळ प्रदेश तिथं वाढतो. त्या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मोठा उन्हाळा, माफक पाऊस यामुळे खुरट्या वनस्पतींची वाढ जास्त होते. बघा उन्हाळा जास्त असतो, पाऊस कमी असतो, माफक थोड्याफार प्रमाणात. त्यामुळे खुरट्या वनस्पती वाढतात. शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशात आढळतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक आणि सूक्ष्म जीव सुद्धा इथं आढळतात. बघा, दुधवा हे जंगल दीड शतकापूर्वी एक शिंगी गेंड्याचे मोठे वसतिस्थान होते. कोणतं? लक्षात ठेवायचं आहे. दुधवा. दीड शतकापूर्वी म्हणजेच काय? 150 वर्षापूर्वी. काय होतं? एक शिंगी गेंड्यासाठी मोठे वसतिस्थान होते. पण अनिर्बंध शिकारीमुळे शिकार भरपूर झाली. 20व्या शतकात हा प्राणी येथून नामशेष झाला. पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. 1 एप्रिल 1984 रोजी गेंड्याचे येथे पुनर्वसन करण्यात आले. काय करण्यात आलंय? पुनर्वसन करण्यात आलं. पिंजऱ्यातच त्याचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गात, अधिवासात सोडले गेले. सर्वप्रथम 27 चौरस किलोमीटर गवताळ प्रदेश व वने, ज्यात बारमाही स्रोत आहे, असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला. बघा, जिथं जास्त 27 चौरस किलोमीटर गवताळ प्रदेश जास्त पाहिजे आणि वन आणि बारमाही जलस्रोत अशा अशा ठिकाणी काय करण्यात आले? निश्चित करण्यात आले. तेथे 2 निरीक्षण केंद्रे बसवण्यात आली. या प्रयत्नांना चांगले यश आलेले आहे. नाहीतर गेंडा काय झाला असता? पूर्णपणे नामशेष झाला असता. वाघाचं पण तसंच आहे. वाघ पण नामशेष होत आलेले होते. वाघ आपल्याला काय करण्यात आले? त्यांची आता चांगल्या पद्धतीनं पैदास झालेली आहे. वाघांची संख्या चांगल्या पद्धतीनं वाढलेली बघायला मिळते. कुठलं जंगल आहे हे? दुधवा. दुधवा हे जंगल कशासाठी? एकशिंगी गेंड्यासाठी. ओके. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पुढली जर गोष्ट बघितली, तर याच्यामध्ये बघा, जंगलातील परिसंस्था. आता जंगलातील परिसंस्था हे आपण जर बघितल्या, तर आपल्याला काय बघायला मिळतं? ही निसर्ग निर्मित परिसंस्था आहे. बघा, जंगल परिसंस्था आहे कशी? निसर्ग निर्मित.
जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात आणि अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. अशा पद्धतीची आपल्याला कोणती परिसंस्था बघायला मिळते? जंगल परिसंस्था बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा, भारतात सुमारे किती रे? 520 अभयारण्ये आहेत. राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते. ही जी उद्याने आहेत, राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य, 520 अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानांमध्ये काय केलं जातं? विविध परिसंस्था काय केलं जातं? रक्षण केलं जातं. पांढरा बिबट्या या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य कोणतं आहे रे? द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. बघा, हे लक्षात ठेवायचं आहे. पांढऱ्या बिबट्याचं रक्षण करणारं अभयारण्य कोणतं आहे? द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान येथे काय येतं रे? आसाममध्ये आहे काझीरंगा. तर हत्ती, गवा, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण, वाघ, बिबटे यांसारखे प्राण्यांचं काय केलं जातं? जतन केलं जातं. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी 2/3 गेंडे येथे आढळतात. किती? 2/3. म्हणजे बघा, टोटल जर तुम्ही 90 गेंडे म्हटलं तर त्यातले 60 गेंडे कुठं आहेत? कुठल्या अभयारण्यात बघायला मिळतात? काझीरंगामध्ये बघायला मिळतात. म्हणजे उरलेल्या भारतात, सगळ्या भारतात किती राहतात? फक्त 30. आणि म्हणजे मी उदाहरण म्हणून घेतले, 90च असं म्हणू नका. तर 90 आपण जर गेंडे विचारात घेतले तर त्यातले आपल्याला बघा काय मिळतं? 60 गेंडे. आता 60 गेंडे हे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात? काझीरंगामध्ये. आणि 30 गेंडे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात? तर उरलेल्या भारतामध्ये बघायला मिळतात. भरतपूर येथे अभयारण्य पान पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. कशासाठी? भरतपूर अभयारण्य कशासाठी आहे? पान पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. रणथंबोरचे अभयारण्य पट्टेरी वाघासाठी प्रसिद्ध आहे. हे पाठच व्हायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. रणथंबोरचे अभयारण्य कशासाठी? पट्टेदार वाघासाठी. त्यानंतर गुजरातचे गीर जंगल म्हणजे दिमागदार अशा आशियाई सिंहासाठी जगातील एकमेव आश्रयस्थान आहे, लक्षात ठेवायचं. जगामध्ये कुठंही म्हणजेच एकमेव आश्रयस्थान कुठलं आहे? आशियाई सिंह. आशियाई सिंहासाठी असणारं एकमेव कोण आहे? गीरचे जंगल. लक्षात ठेवा. काय काय आपण बघितलं? 520 अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये अनेक परिसंस्था आहेत. पांढऱ्या बिबट्यासाठी कोण आहे रे? पांढऱ्या बिबट्यासाठी कुठलं अभयारण्य येतं? द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये काय येतं? हत्ती, गवा, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण, वाघ, बिबटे त्यांचं जतन केलं जातं. आणि भारतातील जवळजवळ एकशिंगी गेंडे किती? 2/3 गेंडे कुठे आढळतात? या काझीरंगामध्ये आढळतात. भरतपूर येथे कोण आहेत बघा? पान पक्ष्यांसाठीच जगप्रसिद्ध अभयारण्य बघायला मिळतं. भरतपूर कोणतं? पान पक्षी. रणथंबोर पट्टेदार वाघ. रणथंबोर कुठं आहेत? पट्टेदार वाघासाठी. आणि गुजरात मधील कोणतं? गीर हे कशासाठी? आशियाई सिंहासाठी एकमेव आश्रयस्थान आपल्याला बघायला मिळतं. बघा, या पद्धतीनं आपल्याला ही काय बघायला मिळतात? तर वेगवेगळे अभयारण्य किंवा परिसंस्था बघायला मिळतात. त्यातल्या आता जलीय परिसंस्था आपण आता कुठल्या बघितल्या? भूभागावरच्या परिसंस्था. भूभागावरच्या परिसंस्थेमध्ये आपण कोणतं बघितलं? तर पहिली गोष्ट म्हणजेच काय? गवताळ. आणि दुसरं म्हणजेच काय? जंगल परिसंस्था. आणि त्याच्यानंतर आता जलीय परिसंस्थेमध्ये आपल्याला जवळजवळ किती? 71% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% कसं आहे? फक्त जमीन. त्यामुळे जलीय परिसंस्था ही खूप महत्वाची अशी नैसर्गिक परिसंस्था आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच काय? तर लक्षात ठेवायचं, जास्त पाणी आहे म्हणजे पृथ्वीवरचा किती? 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% कशानं व्यापलाय? जमिनीनं व्यापलाय. म्हटल्यानंतर बघा, इथं आपल्याला जर विचारात घेतलं तर निसर्गामध्ये सगळ्यात जास्त पृथ्वीवरती कोणती गोष्ट असेल तर पाणी आहे. मग त्यामुळे पाण्यातल्या परिसंस्था लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. इथं बघा, पाण्यातल्या बऱ्याचशे वेगवेगळे आपल्याला काय बघायला मिळतात? प्राणी बघायला मिळतात. मग याच्यामध्ये मासे असतील, किडे असतील, वगैरे वगैरे. तर या गोष्टींचा इथं आपल्याला विचार करावा लागतो. तर जल परिसंस्था अभिक्षेत्रित दृष्टीने जास्त व्यापक आहे, खूप मोठी आहे. कारण एवढी छोटी अशी सोपी अशी परिसंस्था नाही आहे. तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय बघायला मिळतं? उदाहरणार्थ, गोड्या पाण्यातील परिसंस्था वेगळी आहे आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था वेगळी आणि खाडीतील परिसंस्था वेगळी येते. बघा,
खाडीच्या ठिकाणी पण वेगळी परिसंस्था बघायला मिळते. खाऱ्या पाण्यात म्हणजे समुद्रात आलं आणि गोड्या पाण्यात म्हणजेच काय नदी, तलाव वगैरे यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणारी परिसंस्था. बघा ही जलीय परिसंस्था आहे. त्याच्यामध्ये कोण येतं? गोड्या पाण्यातील परिसंस्था. आता गोड्या पाण्यातील परिसंस्था कुठं बघायला मिळते? तर बघा तुम्ही सांगू शकाल. नदी, तळे, सरोवरे यांच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कोणत्या प्रकारच्या गोड्या पाण्यातील का समुद्र कुठला गोडा आहे? नाही ना? तर लक्षात ठेवायचं गोड्या पाण्यातील परिसंस्था आपल्याला कुठं नदी, तळे, सरोवरे यांच्यामध्ये बघायला मिळतात. नदीद्वारे पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा संक्रमण होते. जलभागाच्या तळात असंख्य विघटक असतात. ते वनस्पती प्राण्यांच्या मृत शरीराचे विघटन कार्य करून अजैविक घटकात काय करतात? रूपांतर करतात. बघा कशामध्ये आपल्याला बघायला मिळतं? गोड्या पाण्यामध्ये या पद्धतीच्या विघटन करणाऱ्या काय असतात? जलभागाच्या तळाला असंख्य विघटक असतात आणि ते वनस्पती प्राण्यांचं काय करतात? विघटन करताना बघायला मिळतात. तसं आपण जर बघितलं खाऱ्या पाण्यातील परिसंस्था. खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? या परिसंस्था सागरी वनस्पतींची वाढ होते. शैवाळावर उपजीविका करणारे लहान मासे, झिंगे मोठ्या प्रमाणात उथळ भागात आढळतात. कुठं असतात रे? उथळ भागात. उथळ भागात म्हणजेच काय रे? सागर मंच. सागरी मंच, सागरी बुड नव्हे. सागरी बुड म्हटलं की खूप खोल आला. सागर मंच म्हणजेच काय तो उथळ भाग येतो आणि त्या मंचावरती आपल्याला काय बघायला मिळतात? वेगवेगळे झिंगे, त्याच्यानंतर मासे का असतात रे? कारण सागर मंचावरती काय होतं रे? प्रकाशाची किरणे पोहोचतात आणि प्रकाशाची किरणे पोहोचत असल्यामुळे तिथं काय होतं? प्रवाळ उगवतं. प्रवाळामध्ये मग आपल्याला खाण्यासारखे बरेचसे घटक तिथं तयार होतात आणि त्या तिकडं काय होतात? मासे आकृष्ट केले जातात. जास्तीत जास्त मासे कुठं आकृष्ट होतात? तर जिथं प्रवाळ किंवा खाण्यालायकीच्या खाण्यासारखी गोष्ट असते तिथं मासे आकृष्ट होतात आणि त्यामुळे बघा आपल्याला उथळ पाण्यावरती आपल्याला ह्या जास्तीत जास्त झिंगे, मासे वगैरे बघायला मिळतात. सागराच्या मध्यभागी कमी प्रमाणात जलचर आढळतात. मध्यभागावरती जास्त जलचर नसतात. का? तिथं खायला काय नाही. मग तिथं जाऊन काय करायचं? लक्षात ठेवायचं पाण्यामध्ये सुद्धा जरी मासे असले तर ते कुठं असतात? तर ते असे उथळ भागामध्ये सागर मंचावरती आपल्याला बघायला मिळतात. कुठल्या भागामध्ये? म्हणजे खोल अशा समुद्रामध्ये, मध्य भागावरती समुद्रामध्ये असे प्राणी बघायला मिळत नाहीत. मोठे मासे हे द्वितीय भक्षक असतात. समुद्रात पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि सागर तळावर विघटकांची संख्या जास्त असते. मृत वनस्पती, मृत प्राणी, टाकाऊ पदार्थ सागर तळावर जमा होऊन त्यांच्यावरती सूक्ष्म जीवाणू विघटनाचे कार्य करतात आणि हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतं आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं असं मोठ्या प्रमाणात ही जी साठवणूक असते याच्यातूनच काय तयार होतं? तर खनिज तेल, नैसर्गिक वायू हे सगळं आपल्याला जास्तीत जास्त कुठं बघायला मिळतंय? समुद्र भागामध्ये बघायला मिळतं. का? तर लक्षात ठेवायचं मोठ्या मोठ्या वनस्पती असतील, प्राणी असतील ह्यांचं सगळ्यांचं विघटन होऊन ते कुठं बसतात? तर समुद्राच्या तळाला बसलेले बघायला मिळतात. बघा ही गोष्ट आपल्याला काय बघायला मिळते? तर 2 प्रकारच्या परिसंस्था विचारात घेतल्या जातात. एक म्हणजेच काय? भूपरिसंस्था, त्याला बायोम्स म्हणतो आपण. भूपरिसंस्था आणि दुसरी जलीय परिसंस्था. भूपरिसंस्थेमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? गवताळ भागातली आणि दुसरी म्हणजेच कोणती? जंगलामधली. त्याच्यानंतर मग आपल्याला काय बघायला मिळतं? तर या जलीय परिसंस्थेमध्ये आपल्याला 2 प्रकारच्या एक म्हणजे गोड्या पाण्यातील आणि दुसरी म्हणजे कोणती? खाऱ्या पाण्यातील आपल्याला परिसंस्था बघायला मिळतात. इथपर्यंत डोक्यात आलंय का? काय-काय आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे.